महाराष्ट्रातील नव्या आघाडीसाठी आज प्रमुख नेते एकत्र येणार आहेत। महाराष्ट्राला नवीन सुसंस्कृत पर्याय देण्यासाठी संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, बच्चू कडू तसंच इतर घटक पक्षांची आज पुणे शहरामध्ये एकत्र बैठक होणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू, भारतीय जवान किसान पक्षाचे नारायण अंकुशे आणि इतर घटक पक्षांच्या नेत्यांची चौथी बैठक आज पुण्यामध्ये होईल। यामध्ये राज्यातील महत्त्वाचे प्रश्न तसंच आगामी निवडणुकीतील अजेंडा यावर सखोल विचारमंथन केलं जाणार आहे। आणि यावर आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्या बरोबर आहेत थेट पुण्यामधून। निलेश, आज पुण्यामध्ये ही तिसरी आघाडीची एक महत्त्वाची बैठक असणार आहे। काय नेमकी तयारी, कोण नेते या बैठकीमध्ये सहभागी असणार आहेत? नक्कीच खरं तर स्वराज्य पक्षाची जी पक्ष कार्यालय आहे या पक्ष कार्यालयामध्ये आता काही वेळातच बैठक सुरू होणार आहे। संभाजीराजे असतील, बच्चू कडू असतील, राजू शेट्टी असतील, हे प्रामुख्याने हे मोठे नेते आहेत ते या बैठकीमध्ये सहभागी होणार आहे आणि त्यानंतर कार्यकर्त्यांशी बोलून पुढची दिशा जी आहे ती ठरवण्यात येणार आहे। मात्र आज पुण्यामध्ये महत्वाची घडामोड असणार आहे। ही नवीन आघाडी जी आहे ती स्थापन होण्यात जवळपास आता निश्चित झालेला आहे। त्याची घोषणा जी आहे ती आता औपचारिकता राहिलेली आहे। मात्र त्याआधी कार्यकर्त्यांच्या सोबत मीटिंग करून दुपारपर्यंत या तिसऱ्या आघाडीची जी घोषणा आहे ती होण्याची शक्यता आहे। तशी हालचालीला पण सुरुवात झालेली आहे। कार्यकर्ते जे आहेत स्वराज्य पक्षाच्या कार्यालयात दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। आता काही वेळातच राजू शेट्टी आहेत ते इथं पोहोचतील। ठीक, निलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।